नमस्कार मंडळी. महालक्ष्मींचा आज तुमच्यासाठी कोणता आदेश आहे, काय सांगतायत त्या तुम्हाला? तर आजच्या या रिडिंगमधून आपण बघतोय महालक्ष्मींचा कोणता आदेश आहे तुमच्यासाठी. जे डिवाइन हिलिंग, महालक्ष्मींचा आदेश आहे तुमच्यासाठी. तुम्ही खूप सेन्सिटिव्ह आहात. तुमच्यातले जे विचार आहेत, तुम्हाला जे बोलायचं आहे किंवा तुम्हाला काही गोष्टी एक्सप्रेस करायच्या आहेत, तर मनावर कोणतंही बर्डन ठेवू नका. हिलिंग, कारण जेव्हा तुम्ही काही गोष्टी तुमच्या एक्सप्रेस करणार आहात, बोलणार आहात, तुमच्या मनातल्या गोष्टी इतरांना सांगणार आहात, तरच इतरांना म्हणजे ती अशी व्यक्ती असेल जी तुमच्या भावना किंवा तुमचे विचार त्याच्याशी हे होतील. तिथंच तुम्हाला हील करायचं आहे. तुम्हाला हिलिंग देणारे असे काही सपोर्टिव्ह अदर्स तुमच्या आयुष्यात ते येतील. तर तुम्हाला तिथं तुमच्या मनावर कोणतंही बर्डन न ठेवता, हृदयावर बर्डन न ठेवता, दिलखुलासपणे तुम्हाला स्पष्ट व्हायचं आहे, व्यक्त व्हायचं आहे, असं तुम्हाला इथं मेसेज दिला होता. महालक्ष्मी तुम्हाला आदेश देत आहेत की हृदयावर बर्डन ठेवू नका, कारण त्या तुमच्या हृदयामध्ये आहेत, त्या तुमच्या हृदयात वास करतात. आणि थँक्यू सो मच, मी तुम्हाला तेच म्हटलं, त्या तुमच्या हृदयात वास करतात. आणि महालक्ष्मींचा, महाकालींचा तुमच्यासाठी हाच मेसेज आहे की तुमच्या हृदयावर कोणतंही बर्डन ठेवू नका. दिलखुलासपणे तुम्हाला जे जिथं व्यक्त व्हायचं आहे, तुम्हाला असं वाटतंय की तुमच्यासाठी जो अदर सपोर्ट जो आहे, जिथं तुम्हाला जी हिलिंग जी तुम्हाला पाहिजे, ते सगळे सपोर्ट तुमच्यासाठी अवेलेबल केले जात आहेत. आणि तुम्हाला बिनधास्तपणे पुढे जाण्यासाठी महालक्ष्मी, महाकाली तुम्हाला सांगतात. कारण तुम्हाला एक मोठं कार्य करायचं आहे किंवा तुम्हाला नवीन जे तुम्हाला तुमच्या कोणत्याही करिअरमध्ये असेल, बिझनेसमध्ये असेल किंवा नवीन तुमच्या आयुष्यामध्ये एक वेगळं काहीतरी एक कायापालट जो आहे तो सुद्धा त्या करतायत. तर त्याच्यासाठीच त्या तुम्हाला आदेश देत आहेत की तुमच्या हृदयावर कोणतंही बर्डन न ठेवता दिलखुलासपणे तुम्ही व्यक्त व्हा. तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स असतील किंवा जे काही तुम्हाला हे असेल, तर त्यांच्यापाशी तुम्ही समर्पित होण्यासाठी महालक्ष्मी, महाकाली तुम्हाला सांगतायत की त्यांना तुम्ही समर्पित व्हा. आणि त्यांना तुम्ही मागा, सांगा, तुम्हाला जे बोलायचं सांगायचं जे काही करायचं ते. कारण तुमच्यावर त्या प्रसन्न झालेल्या आहेत, तुम्हाला त्या आशीर्वाद देतात, ब्लेस्ड करतात आणि त्यांचे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत. आणि त्यासाठीच महाकाली तुम्हाला हील करतायत कारण महाकालींचे आशीर्वाद तुमच्यासाठी आहेत. हे हिलिंग जे आहे महाकालींचं, महालक्ष्मींचं तुमच्यासाठी ॲज अ सपोर्टिव्ह म्हणून तुमच्याकडं ते येत आहे, आशीर्वाद बनून तुमच्याकडे ते येत आहे. थँक्यू सो मच.